कोणाच्या समोर उभं राहायचं हे पण शिका बरं का. कुठं गेलं पाहिजेत, कोणाजवळ बसलं पाहिजेत, कोण आपले मित्र असले पाहिजेत. जीवनामध्ये आर्थिक नुकसान कितीही झालं तरी चालतं, पण वेळेचं नुकसान करणारा मित्र नसला पाहिजे. ते एकदा तारुण्याचे दिवस संपले ना, व्यसनामध्ये कोणाच्या तरी मागे लागण्यामध्ये, मग ते दिवस परत येत नाहीत. एकदा तुम्ही नापास झाला जीवनामध्ये, पुन्हा पास होण्याची संधी निसर्ग कधी देत नाही तुम्हाला. म्हणून कोणाच्या समोर उभं राहायचं, कोणाला मित्र बनवायचं ही जीवनात सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कर्णासारखा दानी मनुष्य दुर्योधनाची जेव्हा मित्रता करतो बर्बाद होतो. म्हणून फार चांगला विषय, कोणाच्या समोर उभं राहिलं पाहिजे. कर्ण चांगला आहे, बुद्धिमान आहे, गुणवान आहेत. कर्ण इतका बुद्धिमान शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. दुर्योधन पुढं जायचा आणि कर्ण पालखीमध्ये जायचा. कर्णाला असं वाटायचं की मला पालखीमध्ये आणतोय, स्वतः पायपाय चालतोय, किती माझा मित्र चांगला. आणि कारण असं होतं की ज्या वेळेस कर्ण बरोबर चालत होता त्यावेळेस दुर्योधनाकडे कोणी पाहत नव्हतं. दुर्योधन राजा असून कोणी पाहत नाही. मग त्या दुर्योधनाला इतकं वाईट वाटायचं की माझ्याबरोबर चालला असून मला मान नाही, कर्णाला मान आहे. मग कर्णाला का आता म्हणता तर येते ना, माझ्याबरोबर चालू नको, पालखीमध्ये बस, मी पायपाय चालतो. आणि त्याला झाकून न्यायची. पालखी म्हणजे जुन्या काळातली पालखी आठवत असेल तुम्हाला, वधू जशी बसलेली असते तसं कर्ण बसलेला असायचा. तो दिसला नाही पाहिजे एवढा कर्णाचा प्रभाव होता, तरी देखील तो संत झाला नाही. काय सांगायचं लक्षात ठेवा, एवढं शरीर चांगलं, एवढं देखणं शरीर, भगवंताचा स्वतःचा गुण कर्णामध्ये, तरी देखील त्याची पूजा नाही झाली आयुष्यामध्ये. त्याला मान नाही मिळाला, सन्मान नाही मिळाला आणि प्रेम नाही मिळालं. जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या समोर ज्यावेळेस जातात, भगवंतालाच म्हणतात, तुझं पाहता अभंग खूप गोड आहे, साधा आहे, पण अर्थ फार गहन आहे. तुला समोर पाहत असताना माझी दृष्टी पुन्हा माघारी येत नाही, याला ध्यान म्हणतात. देवा तुला पाहिलं ना, दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी मागे येत नाही, त्याला परमार्थ म्हणतात.